हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कागणे आर्यस, हुतात्मा जयंतराव पाटील ज्युनियर कॉलेज हिमायतनगर, डिस्ट्रिक्ट नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 10वीचा पोएम नंबर फर्स्ट जी आहे, वेअर द माइंड इज विदाऊट फिअर, ही पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता लिहिलेली आहे. चला तर मग बघूयात. पोएम नंबर फर्स्ट, 10th क्लास. This poem was written by Rabindranath Tagore. He was the author of Gitanjali and its profoundly sensitive, fresh, and beautiful verse. He became the first non European to win the Nobel Prize in Literature in 1913. विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली नावाचा व प्रोफाऊंडली सेन्सिटिव्ह आणि फ्रेश ब्युटिफुल वर्स नावाचा जे पुस्तक आहे ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 1913मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले नॉन युरोपियन म्हणजेच भारतीय लेखक होते. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर दिस पोएम इज वन ऑफ हिज वेस्टली रेड अँड डिस्कस्ड पोएम, ही अतिशय नामांकित अशा प्रकारची कविता आहे आणि जगभर किंवा भारतभरसुद्धा ही जास्त वाचण्यात आलेली ही कविता आहे. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगाली अँड लॅटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेटेड इट इन टू इंग्लिश. ॲक्च्युली ही जी काही कविता आहे, मूळ कविता त्यांनी बेंगॉली या भाषेमध्ये लिहिलेली आहे व ती इंग्रजी भाषेत नंतर ट्रान्सलेट केलेली आहे. This poem is from his Nobel Prize winning anthology गीतांजली. गीतांजली नावाचं जे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामधनं ही कविता घेण्यात आलेली आहे. टॅगोर लिव्ड ड्युरिंग द टाइम वेन इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. इन दिस पोएम, बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश, टॅगोर ऑल्सो अपील्ड टू द गॉड फॉर स्पेशल सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम फॉर द पीपल ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये विशेष करून ज्यावेळेस भारताचं राज्य जे पारतंत्र्यात होतं आणि ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते, त्यावेळेला रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळावं, सामाजिक स्वातंत्र्य मिळावं, शैक्षणिक स्वातंत्र्य मिळावं व आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, यासाठी ईश्वराकडे ही ॲपील केलेली आहे या कवितेमधनं. चला तर मग बघूयात काय आहे या कवितेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन इन टू द फ्रॅगमेंट. बघा मित्रांनो, या ठिकाणी इथं जे आपल्याला कवी आहे, पहिल्याच ओळीमध्ये काय म्हणतात, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. बघा या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये या ठिकाणी मित्रांनो, ज्या ठिकाणी असं आमचं राज्य असायला पाहिजे, असा आमचा देश असायला पाहिजे, असं आमचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, ज्या स्वातंत्र्यामध्ये आमचं माइंड, आमचं मन जे काही आहे भीतीयुक्त नसायला पाहिजे, आमचं डोकं सन्मानाने उंच गेलेलं असायला पाहिजे, असं स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे. वेअर द नॉलेज इज फ्री, ज्या ठिकाणी शिक्षण घेणं जे काही आहे, हे शिक्षण घेणं हे किंवा ज्ञान घेणं हे मुक्त असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस भारतीय लोकांना शिक्षण घेणं हे सुद्धा खूप अवघड अशा प्रकारची गोष्ट होती मित्रांनो. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू द फ्रॅगमेंट्स. आणि बघा, आपण भारत देश हा एकच नाही तर संपूर्ण जगसुद्धा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागल्या जाऊ नये. फ्रॅगमेंट्स मीन्स तुकडे तुकडे. ही अशी ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे या कवितेमधनं. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. बघा या ठिकाणी नॅरो डोमेस्टिक वॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय घरगुती जो कलह आहे, म्हणजे देशादेशामधला कलह जो आहे, नॅरो डोमेस्टिक वॉल्स, ज्या नॅरो डोमेस्टिक वॉल्समधनं म्हणजेच देशामधनं जे विभागणी झालेली आहे देशातली, बघा या ठिकाणी आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा मित्रांनो, जातीमध्ये, धर्मामध्ये आणि समाजामध्ये संपूर्ण देश विभागला गेलेला आहे. जे नॅरो डोमेस्टिक या ठिकाणी आम्हाला नको आहे.
देशाचे तुकडे तुकडे अशा प्रकारच्या जाती धर्माच्या गोष्टीमध्ये नकोत, अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ द ट्रूथ. आणि या ठिकाणी जे काही वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ द ट्रूथ, जे कोणी सत्य बोलणं आहे, हे अगदी सत्य बोलणं अगदी मनातून निर्माण झालं पाहिजेत आणि आम्हाला आमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे. वेअर द टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म टुवर्ड्स द परफेक्शन. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी टायरलेस स्ट्रायव्हिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे आमचे प्रयत्न जे काही आहे, सतत आणि सतत आमचे प्रयत्न, परफेक्शन म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने जायला पाहिजे आमच्या देशातल्या संपूर्ण नागरिकांचे प्रयत्न. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. आणि कुठल्याही कारणाने का होईना आमचा जो काही पुढे जाण्याचा प्रवाह आहे, पुढे जाण्याचा मार्ग आहे, तो लॉस्ट व्हायला ना पाहिजे, थांबायला ना पाहिजे. त्याचबरोबर इन टू द ड्रेडी डेझर्ट सँड ऑफ द डेड हॅबिट. बघा या ठिकाणी ड्रेरी डेझर्ट हा शब्द प्रयोग केलेला आहे, वाळवंट हा शब्द प्रयोग केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, भयंकर अशा प्रकारचं वाळवंट जे काही आहे, डेझर्ट म्हणजे वाळवंट, वाळू भरलेलं आणि संपूर्ण जिकडे तिकडे निर्मनुष्य दिसणारं अशा प्रकारचं वाळवंट इथं म्हटलेलं आहे. आणि ते कशाच वाळवंट? डेड हॅबिट्स, ज्या आमच्या जुन्या प्रथा परंपरा आहेत, त्या डेड हॅबिट्स ज्याला म्हटलेलं आहे, ज्या नको आहेत आम्हाला, ज्या अयोग्य अशा प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत, ज्या आमच्या प्रगतीला मारक अशा प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत, त्या निघून गेल्या पाहिजेत. ज्या आमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या प्रथा परंपरा आहेत, त्यासुद्धा आमच्या निघून गेल्या पाहिजेत मित्रांनो. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इन टू एव्हर वाईडन थॉट अँड ॲक्शन. बघा, ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ आमचं डोकं पुढे गेलं पाहिजेत, वाईडन अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. एव्हर वाईडन म्हणजे अगदी मोकळ्या मनाने, मुक्त अंतकरणाने, ब्रॉड वेने, मोकळ्या विचारांनी, मोकळ्या कृतीने आम्ही पुढे पुढे गेलो पाहिजेत. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दी हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून पुढे 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 जाण्यासाठी आम्ही सतत भारतीय लोक प्रयत्न करत असतो, आम्हाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून आमचे विचार प्रगल्भ व्हायला पाहिजेत. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. बघा या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विनंती केलेली आहे, ईश्वराला रिक्वेस्ट केलेली आहे. काय रिक्वेस्ट आहे? इन टू द हेवन ऑफ फ्रीडम. बघा या ठिकाणी आमचं जे काही हेवन ऑफ फ्रीडम, हेवन म्हणजे स्वर्ग, जे स्वर्ग आहे, स्वातंत्र्याचा स्वर्ग आहे. कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य? व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, शब्द वापरण्याचं स्वातंत्र्य आहे, कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे, आमच्या देशाची प्रगती करण्याचं स्वातंत्र्य आहे. या सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य मला मिळालं पाहिजे. माय फादर म्हणून या ठिकाणी ईश्वराला विनंती केली आहे, माय फादर असं म्हटलेलं आहे. आणि लेट माय कंट्री अवेक. आणि ईश्वरा, हे देवा, आमच्या भारत देशातल्या संपूर्ण लोकांना जागृत कर. अवेक करणे म्हणजे जागृत करणे. आणि जेणेकरून आमचा जो काही देश आहे हा स्वतंत्र झाला पाहिजेत, लवकरात लवकर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजेत, अशी विनंती या ठिकाणी या कवितेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ 10वीच्या सिलेबसवरती पाहण्यासाठी माझं यूट्यूब